बदलापूर येथील लहान मुलींवर आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर महिला अत्याचार सुरू आहेत. महायुती सरकारचं याकडे लक्ष नाही. या असंवेदनशील सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं शनिवारी 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदमध्ये सर्व नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणाऱ्या 4 वर्षाच्या 2 मुलींवर एका नराधम शाळेतल्या कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या मानवी कृत्याविरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. ज्या शाळेत हे अत्याचार झाले ती शाळा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांची आहे. सत्ताधारी लोकांची संबंधित लोक यामध्ये सहभागी असल्यानं पोलीस प्रशासनानं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलाय. पीडित मुलीच्या आईची तक्रार करून घेण्याऐवजी पोलिसांनी त्या गरोदर मातेला 11 तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं. या सरकारच्या गलथान कारभाराचे आणि असंवेदनशीलतेचंच हे ज्वलंत उदाहरण. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यातच माता भगिनी आणि महिला सुरक्षित नाहीयेत, तर राज्यातल्या इतर भागात कायदा आणि सुव्यवस्था कशी असेल असा प्रश्न आता निर्माण होतोय. 20 ऑगस्टला या घटनेच्या विरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये आंदोलन करून रेल रोको केला, पण सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. स्थानिक नागरिकांनी हे प्रकरण लावून धरल्यानं सरकारला नाईलाजानं कारवाई करावी लागली. राज्यभरात मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींवर अत्याचार होतात. महिला मुलींना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे. सोलापुरातल्या नागरिकांनी, बंधू भगिनींनी, व्यापारी, दुकानदारांनी सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावं आणि हा बंद यशस्वी करावा असं आवाहन सोलापूर शहर महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलंय. यावेळी माजी आमदार नरसय्य आडम, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी, शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय वानकर, माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया, जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, रेवण पुराणिक हे पत्रकार परिषदेस उपस्थित होते.